कोहलीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू उत्कृष्ट आयोजक. बसा दादा, बसा इथे बसा. विनोद दादा, आधीच्या मॅचचा विजेता संघ सांगा. काय बोलता? आधीच्या मॅचचा विजेता संघ, या आधीच्या मॅचचा विजेता संघ कोणता होता? छत्रपती वॉरियर्स. ठीक आहे, थँक्यू. छत्रपती वॉरियर्स. चला मॅच सुरू. फुल टॉस बॉल लेग स्टंप वरती आहे. वाईट बॉलचा इशारा. योगीराज बुटेरे याच कडून इशारा येतोय. तर या राजेश म्हात्रे आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खरं तर नवीन वडवली या गावाशी आमचं फार जुनं नातं आहे. 2017ला आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो. त्यानंतर कित्येक वर्ष इथे काम केलं. पण अलीकडच्या काळात कसं बदलापूरमध्ये येणं थोडं कठीण झालंय, कारण की डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये इतक्या स्पर्धा होऊ लागल्यात की तो वेळ आपल्याला देता येत नाही. हो, अपील, लाऊड अपील. नॉट आउट. अंपायरचा इशारा. लेग बायच. लेग बायच्या रूपाने एक धाव. धावा धाव फलकावरती आपण बघतायत. आणि अपील करू नका, एलबीडब्ल्यू अजिबात नाहीये. बॅट्समनने अक्षरशः स्टंपवर झोपून जरी मारला आणि बॉल लागला त्याला तरी एलबीडब्ल्यू नाही. एलबीडब्ल्यूचं दुकान बंद आहे. हो, आणि एलबीडब्ल्यूचं दुकान बंद असलं तर काय झालं, क्लीन बोल्ड तर करू शकतो, फलंदाज बाद. मजा आएगा, मजा आएगा. डीजे ऑपरेटर, आपणास विनंती आहे की या सामन्यांसोबत मनोरंजनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ब्रेकमध्ये आपण डीजे वाजवा अशी आपणास विनंती आहे. हॅलो. यानंतरचा सामना तिरंगा डोंबिवली विरुद्ध अंबरनाथ सीसी. दोन्ही संघाचे संघनायक या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी स्टेजवर येतील. तिरंगा विरुद्ध अंबरनाथ सीसी. ही तर क्रिकेट त्या दरम्यान आपण बघतोय धावा धाव फलकावरती आहेत एकूण 3. 3 धावा धाव फलकावरती आपण बघताय. स्वीप केलाय. ओ वेस्ट ऑफ. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 4. हा चेंडू हवेत आपण बघतायत आणि हा षटकार. गुड शॉट.
कामधंद्याला असतात असं नाही. हे MSCB जे आहेत हे सगळे MSCB मध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे MSCB क्रिकेट खेळणारा MSCB मधला चालेल. पण कित्येक पालक आम्हाला बरेच जण भेटतात की लग्नाचं वय झालं तरी पोरगा आमचा कामाला जात नाही, नुसता क्रिकेट नुसता क्रिकेट. तर आम्ही नेहमी म्हणतो की सगळे छंद जोपासा, पण आधी तुमचं करिअर बनवा, आपल्या पायावरती उभे राहा, आपल्या आईबाबांची जबाबदारी स्वीकारा, त्यांची स्वप्न पूर्ण करा आणि त्यातून वेळ मिळाला तर मग तुमचे जे काही छंद असतील, आवडीनिवडी असतील त्यांचा विचार करा. ओ कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. ओ खराब फिल्डिंग, मिळतील धावाच्या चौकार. क्या बात आहे. भावेश पवार लेफ्टी. आधीचं गाणं आपण केतन म्हात्रे यांचं जे गाणं आलं नवीन ते ऐकलं. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी. टेनिस जगतातील अत्यंत नामांकित खेळाडू म्हणजे भावेश पवार. सपना पाटील यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज या गाण्याला लाभलेले. पूर्वी रेतीवाला नवरा हवा अशी गाणी आपण भरपूर ऐकली. छकडेवालाही हवा, आता मात्र क्रिकेटर नवरा हवा हे गाणं आपण बघताय. क्रिकेटर नवराही चालेल पण IPL खेळणारा पाहिजे, इंटरनॅशनल खेळणारा पाहिजे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सगळेजण काही केतन मात्र होणार नाही. अंपायर सांगतात वेळेचं भान ठेवा, 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. कानमंत्र देत आहेत, बघूया काय कानमंत्र असेल. धावा सध्या धावफलकावरती 17 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर आनंद, बॅट्समन त्या ठिकाणी बघतोय आपण विलास आणि योगेशला. हो हवेत आहे मिस्टामिंग. फिल्डर येत आहेत, एफर्ट चांगले पण चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. चेंडू मागे गेलाय. बॅकअपला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत पॉईंटवरनं आणि या दरम्यान 2 धावा. हा नक्की नक्की. गोलंदाज तयार. ओहो उंच गेलाय, लांब जाईल का नाही. जेल ड्रॉप. जेल पकडण्याची पद्धत चुकीची होती. फार वेगाने बेभानपणे धावत नाही. 4 धावा बजावटीचे. हा चेंडू ऑन साईडला फिल्डर आहेत. तर या 2 धावेने तर आमचे राजेश माद्रे रजा घेत आहेत. याच नवीन वडवलीचे आहेत आणि नक्कीच सातत्याने नवीन वडवलीसाठी क्रिकेट खेळताना आपण त्यांना बघितलेले. एक आयोजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. हे नक्कीच आमच्या प्रेमाखातर आम्हाला भेटण्यासाठी राजेश मात्रे या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 26 धावा झाल्यात. मैदानावरती आपण बघतो संघ बॅटिंग करतो त्या ठिकाणी तो म्हणजे वसई स्टार. माझ्या समोर आहे पॉवर स्ट्रायकर्स. चला वेळ जास्त घेऊ नका. मॅचेस कंटिन्यू सुरू होणं फार गरजेचं आहे, सुरू राहणं गरजेचं आहे. कारण की 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. बरेच जणांना समज असतो की उन्हाळा आहे, सूर्यास्त उशिराने होते, भरपूर उजेड असतो संध्याकाळी, पण एका मॅचला जर 1 तास वाया गेला तर मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये तो वेळ कव्हर करणं फार कठीण आहे.
जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. उजव्या बाजूला व्यासपीठाच्या बॉलिंग मार्कवर योगेश, स्ट्रायकिंग एंडला योगेश. योगेश वर्सेस योगेश. योगेश तयार. षटक क्रमांक 30 सुरू होतोय. 26 धावा 2 ओव्हरमध्ये झाल्यात वसई स्टारच्या. फुल टॉस ऑन साइडला लाईन द ग्राउंड. स्क्वेअर लेगला फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. केवळ एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 27. कॅचेस विन द मॅचेस असा क्रिकेटमध्ये वाक्प्रचार आहे. मराठीमध्ये आपण म्हणतोय की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. हिंदीमध्ये म्हणतो पकडो कॅच और जीतो मॅच. विथ द टर्न पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय डी पॉइंट सीमा पार. MSDB चौकार. थोडं आम्ही करेक्शन करतोय. थोडा गैरसमज आमच्या स्कोरचा झाला. बॅटिंग करतायत पॉवर स्ट्रायकर आणि वसई स्टारची फिल्डिंग आहे. ओहो कॉपी बुक स्टाईल मध्ये फिल्डिंग जबरदस्त लाजवाब फिल्डिंग. आणि काय घडतंय बघा. थोडासा हलगर्जीपणा थोडासा आपण बघितला इथे ढिसाळपणा आणि फलंदाज बाद.
धावफलकावरती एकूण 35 षटक संपले, तिसरं आणि 35 धावफलकावरती आहेत. नितीन गायकवाड साहेब, कॉम्रेड नितीन गायकवाड साहेब कुठेही असतील त्यांनी स्टेजवर यावे. नितीन गायकवाड साहेब, नितीन गायकवाड साहेब यांना स्टेजवर आमंत्रित करण्यात आले आहे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर. तर आमचे योगीराज बुटेरे हे एक डान्सिंग अंपायर आहेत, पण आज स्टायलिश आहे, डान्सिंग अंपायर आहेत, पण आज थोडा आवाज कमी असल्या कारण डीजेचा त्यांचाही नाईलाज झालाय. नाही तर आमचे हॅरी जे कांबाचे आहेत हे देखील खूप चांगली स्टाईल त्यांची आपल्याला बघायला मिळते आणि कधी कधी शीर्षासन तेही करतात. कारण आता नाही, क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा डान्सिंग अंपायर आम्ही बघितला होता, शंकर गुलाब धोत्रे उर्फ गोट्या अंपायर. भरपूर फेमस झाला गोट्या अंपायर, डान्सिंग अंपायर म्हणून. पण नंतर गोट्याला कोणी बोलवायचं बंद केलं सगळ्यांनी, कारण की गोट्या 10-15 हजार दिवसाचे मागवायला लागला आणि 15,000 मध्ये अंपायर कॉमेंटेटर होऊन जातात सगळे, आणि त्यामुळे गोट्याला आता कोणी जास्त बोलावत नाही. लालच बुरी बला असं म्हणतात. व्हाईट बॉलचा इशारा. आणि गोट्या इतका प्रसिद्ध झाला, पहिल्यांदा आम्ही याच बदलापूरमध्ये जर कोणी आणला असेल तर मंगेश धुळे यांनी आणलं होतं जोविलीच्या मैदानावरती 2014ला. ओहो, स्विंग केलाय, व्हॉट अ शॉट, 4 धावा, चौकार. रुपयाचं बक्षीस आहे तुम्हाला निलेश जी वारके यांच्याकडून. काय पाहिजे? साय, चला, त्यांनी सांगितलेत सगळे तिथे आपलीच माणसं आहेत, तर षटकार आहे. ओहो, वा बाई वा, धावा मिळतील 6, सिक्सर.
500 रुपये, 2 मारल्यात 1000ची कमाई, 12 धावांची कमाई. ओहो बॅटची एज आहे बहुतेक क्लीन बोल्ड झाल्यात. एस्टरमध्ये चेंडू आदळलाय, फ्लेड ऑन झाल्यात. आणखीन एक धक्का मैदानावरती. आमच्या संघटनेचे झोनल खजिनदार विक्रमजी खंडागळे साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. उशिरा का होईना त्यांनी या सामन्याला हजेरी लावली, त्याबद्दल आपलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे आभार. MSCB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन. खरं तर आता MSCBचं महत्त्व लोकांना कळायला लागलं, कारण आता टोरंट आल्यानंतर चला इनिंग ब्रेक झालेला आहे. टॉस साठी यायचे. तिरंगा डोंबिवली आणि अंबरनाथ CC दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. आणि कल्याण मंडळ 2चे सर्कल सचिव महादेव गायकवाड यांना विनंती करेन की त्यांनी टॉस साठी जायचंय. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. ज्या कोणाचं जेवण बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यायचे. खेळाडूंनी डगआउट मध्येच बसायचंय. तुम्ही डगआउट सोडून बाहेर कसे जाता प्रश्न सगळ्यांना पडला. सहाय्यक अभियंता रोशनजी तिरपुडे साहेब, आपणास विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे आणि आमच्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या क्रिकेट सामन्यांना हजेरी दाखवायची आहे. तिरपुडे साहेब. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. पुनश्च सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सर्वांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. तसेच 10 क्लिक लाईव्हशी जोडले गेलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स युनियन फेडरेशनच्या वतीने आयोजित स्पर्धा कॉम्रेड AB बर्धन चषक 2025 पर्व 10 या स्पर्धेचा पहिला दिवस रंगतोय. दिवस जसा पुढे सरकते तसं सामन्यामधले धावसंख्या सुद्धा वाढत आहे. आपण पाहिले की पहिला जो सामना झाला तो सुद्धा 60च्या आसपास धावा गेल्या होत्या. त्यानंतर दुसरा सामना
लो स्कोरिंग होता, 32चं टार्गेट होतं. तिसरा सामना 56चं टार्गेट होतं आणि ह्या सामन्यामध्ये 55 धावांचं टार्गेट आहे 24 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी रुपेश आणि आनंद. दरम्यान या सामन्यांसाठी तिरपुडे साहेब आमच्या मंचावर उपस्थित झाले, त्याबद्दल मी विक्रम खंडागळे यांना विनंती करतो की तिरपुडे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. तर बॉलिंग करतोय संघ पॉवर स्ट्रायकर्स विरुद्ध वसई स्टार. वसई स्टार संघ आता धावांचा पाठलाग सुरू करतोय. बॅट्समन हँड ग्लोव्स घातलेत ऑरेंज कलरचे. किरण तरमाळे सरांचं सुद्धा ऑरेंज कलरचं टी शर्ट आहे, ज्याने आम्हाला आता थंड ज्यूस सुद्धा पुरवलं, धन्यवाद त्यासाठी. ओ खूपच स्वैर मारा, पहिला चेंडू स्वैर पडतोय आणि पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा होत असताना खूपच शफल झाले बॅट्समन आणि बॅट्समनपेक्षा जास्त शफल झाले ते गोलंदाज. ओ हो हुक केलाय आणि षटकार बुक केलाय. सिक्सर. चेंडू पाठवा. 0 सेकंड मध्ये जागा बनवली. आधीच्या चेंडूमध्ये सुद्धा तीच पोझिशन होती बॅट्समनची, त्यावेळेला चेंडू नीटसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही, पण ह्या पठ्ठ्याने आता अगदी दिशाहीन करून टाकलं चेंडूला. दुर्दशा झाली त्या चेंडूची. कदाचित चेंडूची कातडी निघाली असेल, रक्तबंबाळ झाला असेल चेंडू. षटकाराने आगाज केलाय. पुण्यात त्या दिशेने मारायचा होता. आता सुद्धा चेंडू डावी इष्टी सोडून जातोय. किशोर यांना जर विकेट घेतली किशोर यांनी तर नक्काकडून 500 रुपये. विकेटसाठी बक्षिसं मिळत आहेत, षटकांसाठी बक्षिसं मिळत आहेत. काही कमी नाही महाराष्ट्र शासनाकडे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड लाऊड अपील विकेट प्राप्त झाली. बघा सरांनी तिथे विकेटसाठी बक्षीस हॅलो. लगावलं. किशोर करंजेकर यांना 500 रुपयाचे बक्षीस श्रीनिवास नक्का यांच्याकडून. प्रत्येकी विकेट घेतल्यास किशोर करंजेकर यांना 500 रुपयाचे बक्षीस श्रीनिवास नक्का यांच्याकडून. मस्त मस्त बक्षिसांची खैरात. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटीचा पगार वेगळा, बोनस वेगळा आणि ही बक्षिसं वेगळी. खूप मोठी खैरात. पर्व धावं. खेळाडू कक्षातून एखाद्याने या इकडे जरा नावं सांगण्यासाठी. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा पाहिजे आम्हाला, नाहीतर आम्ही ABCDEFG करू. धावा झाल्या ते 8. एक गडी बाद. 2 चेंडू पडलेत. वसई स्टार संघ धावांचा पाठलाग करतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये विपुल आलाय. रुपेश बाद झाले. आनंदच्या सोबतीला विपुल आता जॉईंट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती तिथे आक्रमणाचा प्रयत्न केला होता. रुपेशने षटकार मारला होता, परंतु त्याची विकेट त्याने गमावली. इथे हा चेंडू आत्ता सुरेख हाताळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडला. गुड लेंथचा टप्पा होता आणि टप्पा पडला तर चेंडू फ्लाय होत थोडासा आतमध्ये सुद्धा वळला. गोलंदाज किशोर 07. पुलचा प्रयत्न होता, परंतु तिथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. काहीसं नेटवर्क आणि फुटवर्क तिथे कमी पाहायला मिळतं आपल्याला. नेटवर्कचा जमाना आहे. फुटवर्क नेटवर्क नसेल तर संपर्क होत नाही. फार महत्वाचं क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क फार गरजेचं. पूल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गोल झालाय. सिक्सर. खतरनाक डेंजरस बॅटिंग. बघा रिप्ले मध्ये चाबुक शॉट. 0 सेकंड मध्ये पिकअप केले या शॉटला आणि अगदी पहिल्याच षटकामध्ये विजाचा शंकरनाथ फुंकतायत. रुपेश बाद झाल्यानंतर विपुल आता सूत्र हातात घेत आहेत. बॅटची कडा इथे विकेट किपर फ्लाय झाला. चेंडू फ्लाय होऊन जातोय. धावात पळत जात असताना चेंडूचा विजय झालाय आणि मिळतोय चौकार. सर्वांना विनंती आहे, जेवण आलेलं आहे, सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. सर्व खेळाडू प्रेक्षक सर्वांना विनंती आहे, त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. नक्कीच खूप सुंदर अगदी चविष्ट जेवण आहे. पुलाव राईस विथ लोणचं पापड छान आहे. हलकं जेवण, फुलकं जेवण. सर्वांनी या जेवणाचा आस्वाद घ्या. अन्नदान होते आमच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून, त्याचा आपण भरभरून आस्वाद घ्या.
धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण तब्बल 18 वरती जाऊन टेपली आहे. 4 षटकांमध्ये 55चं टार्गेट असताना इथे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज. 18 डिलिव्हरीज. 18 मध्ये 37 धावांची गरज आहे. 18 झाल्या, 18 चेंडू शिल्लक, 37 ची गरज. जवळपास 2 षटकांची वसुली झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मस्त स्टार्टअप दिलाय. स्वप्नवत हॅलो सुरुवात. हॅलो डीजे मास्टर जरा गाणी वाजवा. सर डीजे मास्टर जेवायला गेलेत. ते सुद्धा आस्वाद घेत आहेत जेवणाचा. आता बघूया आपण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज असेल नवीन, त्याला विकेट प्राप्त होईल का? विकेट जर तुम्ही प्राप्त केला तर सामन्यामध्ये तुम्ही इथे शिरकाव करू शकता, अन्यथा वरचढ ठरला. इथे वरचढ ठरला संघ तो म्हणजे वसई स्टार. नवीन गोलंदाज मॅडी होते तिथे. हपम पूलचा प्रयत्न होता, चेंडू ड्राईव्ह झाला तिथे पाहिला आपण. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये बॅकअप इथे नाहीये. थ्रो थोडासा वाईड होता परंतु तिसऱ्याने बॅकअप दिलं. गोलंदाज माधव आहे. माधव उर्फ मॅडी. धावसंख्या इथली पुढे 19 वर. गेला माधव कोणीकडे. प्रशांत दामलेचं नाटक खूप गाजलं, अतिशय गाजलं, अजून गाजतंय. प्रशांत दामलेने आपल्या कात्रप परिसरामध्ये मोठी जागा घेतली अशी माहिती पडली. माधव जाते राऊंड द विकेट. लॉब केलाय सरळ, परंतु तिथे एलिव्हेशन नाहीये, अंतर कापू शकत नाही. लॉंग ऑफ चुडीच्या खाली सुरेख जज केलं 0-7. तिथे किशोरने झेल टिपलाय आणि फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम वसई स्टार संघाला धावसंख्या 19 असताना आपण पाहतोय आता 16 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. संजीवनी प्राप्त करून देतोय गोलंदाज. नवीन बॅट्समन मिलिंद शिंदे. ते नवे गायक कोलसेवाडीचे ते नाहीयेत, हे मिलिंद शिंदे आमचे इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे आहेत. नाहीतर उगाच प्रेक्षकांना गैरसमज व्हायचा की आता मिलिंदनी गाणं सोडून क्रिकेट सुरू केलं की काय. आनंद मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, प्रल्हाद शिंदे, महाराष्ट्राचे लाडके गायक. एक काळ ज्याने गाजवलाय. गाणी त्यांची भक्तगीतं आपल्याला भावुक वाटतायत आणि अजरामर झालीत भक्तिगीतं प्रल्हाद शिंदे यांची. सुंदर बॉलिंग केली, सुंदर कॅचिंग केली, सुंदर इथे चौकार सुद्धा अडवला किशोर. अगदी एक हाती पूर्णपणे कार्यकर्ते वन मॅन आर्मी स्टाईलने जबाबदारी स्वीकारली आहे. भोजनाची सेव स्टेजच्या राईट साईडला केलेली आहे. भोजनाची सोय स्टेजच्या राईट साईडला केलेली आहे. धावसंख्या 20. मिलिंद खेळतोय आणि आनंद खेळतोय. विपुल बाद झाले, रुपेश बाद झाले. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आशिष ठोबरे. पुन्हा एकदा माधव मॅडी 17 नंबर जातोय आणि इथे अटॅक केलाय, उडवला बेबीसल टायमिंग स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. पिकअप शॉट. थाताथया नाचू लागलेत, सळोकी पळो करून सोडल्या. आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला आमच्या समोरचं लक्ष आम्ही आमच्या लक्षात ठेवलंय. आमच्या ध्येय आमच्या नजरेसमोर आहे. त्यानुसार आम्ही प्लॅटफॉर्म निर्माण केला. पहिल्या षटकामध्ये 19 धावांनी सुरुवात केली आणि पाहता पाहता धावसंख्या 26 वरती. 26 जुलैचा पाऊस आठवतोय ना बदलापूरकर. बदलापूर पूर्ण बुडालं होतं 2005. विसरू नका, महाप्रलय आला होता पाण्याचा, पावसाचा. इथे झेल सोडलाय 27 क्रमांकाने. अशा प्रकारे तुम्ही झेल सोडले तर तुम्ही तुमच्या धावा किती पण असू त्या डिफेंड करू शकत नाहीयेत. धावसंख्या 27 वरती. वेलकम विनोदजी पाटील सर. लगेच त्यांनी सपाटून न्यारी केली आणि आले आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये. 13 चेंडू 28 धावांची गरज मित्र. फास्ट खेळू लागलेत, मोमेंटम प्राप्त झालंय सामन्याला. लय मध्ये सामना लय भारी झालाय, लयबद्ध झालाय. पण इथे आता विकेटची अजून गरज आहे. तो प्रयत्न करतोय मॅडी. वारंवार फिल्डिंग सुद्धा जमवली जाते
तो चाऱ्या बाजूला इथे फटकेबाजी होत असताना दोन्ही बॅटर्स कडून मिलिंद सुद्धा बिलगला, आनंदने सुद्धा सुंदर षटकार मारलाय. ओ सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तिथे किशोर चेडूच्या खाली जो झेल सोडत नाहीये त्याने टिपला ह्या इनिंगचा दुसरा झेल. फलंदाज झाला फेल. षटक क्रमांक दुसरं पण समाप्त झालं. प्रेक्षक समीकरण बघा, 12 चेंडूमध्ये 27 झाल्या. आता 12 चेंडूमध्ये पाहिजेत 28, म्हणजे बरोबरीत सामना आलाय. चांगला दबाव टाकला गोलंदाज मॅडीने, कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. याला म्हणतात पलटवार करणं. आपले शर्तीचे प्रयत्न करणं, सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणं फार महत्वाचं असतं आपल्या संघासाठी, आपल्या कार्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या खेळासाठी. आपली एक धुरा असते, जबाबदारी असते, ती स्वीकारली मॅडीने. आणि ज्या सामन्यामध्ये रौनक निर्माण झाली आहे, प्लॅटफॉर्म सुंदर रचला होता. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केला. पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या. 18 आणि 9 27 झाल्या. 28 ची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. डीजे आर यू रेडी? डीजे नाही तर आमचे स्टाफ मेंबरच आलेत, काय करतील. आमचे डीजे जेवायला गेलेत. विलास गोलंदाज, मिस्टर 02. फिल्डिंग बघा सजवली जाते. लेफ्ट बॅट्समन साठी लेग स्लिप घेतली जाते. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट मध्ये किशोर आहे. आमच्या समोर सँडी 27 नंबर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट 30 सर्कल मध्ये. वाईड इज मिड ऑफ, वाईड इज मिड ऑन. एक फ्लाइंग स्लिप आहे, शॉर्ट थर्डमॅन त्याला म्हणूया आपण. बुटेर सरांच्या उजव्या बाजूला गोलंदाज मार्गस्थ. पहिला चेंडू घेऊन विलास. पहिला चेंडू अचूक हाताळला. ऑफस्टिकच्या साईडला वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली झाला. टाळ्यांचा गजर इथे प्राप्त करत असताना गोलंदाज विलासने छान सुरुवात केली. अचूक लाईन आणि लेंथ पाहिली आपण. टप्पा सुद्धा सुरेख होता. शफल न होता बॅट्समनला चेंडू पाहायलाच लागलं. आता सुद्धा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. बॅट पुढे फेस ओपन केलं आणि ड्राईव्ह केलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मिस फिल्डिंग झालंय आणि तेच कारण ठरले की हा मिळतोय नशिबाचा चौकार वसई स्टार साठी. बॅटचा प्रहार केलाय. काय किशोर तिथे फिल्डिंग करते, वा. जसे किशोर कुमारची गाणी आपल्याला अगदी अनेक वर्ष मंत्रमुग्ध करतायत, तसे इथे किशोर नावाचा क्रिकेटर सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. त्यांनी बॉलिंग सुद्धा सुरेख केली, बॅटिंग सुद्धा सुरेख केली, कॅचिंग सुद्धा मस्त करतोय आणि फिल्डिंग सुद्धा 72 करत असताना किशोर. धावा झाल्यात 32, 9 मध्ये पाहिजेत 23. सोडून दिला बॉल, सोडून दिला बॉल. लेग कटरचा प्रयत्न होता तिथे, नाही. लाजबाब प्रदर्शन केलं होतं पाहिलं आपण ते माधवने. आणि इथे सुद्धा विलास. आता चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सँडी चेंडूच्या खाली आणि सँडूनी पकडली कॅन्डी. तिथे मस्त पद्धतीने तिथे बॅट्समनला शेंडी लावली आहे. फलंदाज बाद.
सुरुवात केल्यानंतर काय अवस्था झाली बघा. याला म्हणतात आपली हाराकिरी. त्या हाराकिरीच्या कारणाने आपण आपली स्वतःची बिकट परिस्थिती करत असतो. ती परिस्थिती ओढवली आहे वसई स्टारकडे, असं म्हणायला हरकत नाहीये. पॉवर स्ट्रायकर्स आपली पॉवर दाखवत असताना इथे कमबॅक केलंय. 7 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज. दिनेश घरत येतोय. दिनेश घरत काय करेल परत बघायचं आपल्याला. षटकार चौकाराने जर हा चेंडू समाप्त केला. गायकवाड साहेब यांचं स्वागत करत आहेत रुपेश शिखंडे. जर मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंजकता निर्माण होईल. लास्ट टू गो फॉर दिस ओव्हर. ओव्हर क्रमांक 3. फ्लाइट द्यायचा प्रयत्न चुकी केली गोलंदाजाने. लेग कटरचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये फिंगर रोल केली आणि वाईटचा इशारा पंचांचा. बघा आमचे डीजे किती मस्त आहेत. वाईट पडलं तरी तेतीस 22ची गरज 7 चेंडूंमध्ये. विलास पूर्ण फटका. लॉफ्टेड ऑन ड्राइव. व्हॉट अ हिट. इट्स अ मायटी ब्लो. सहा 18 समीकरण. काय हिट मारला. सुपर हिट. विजयाचा शंखनाद फुंकणारा ठोकला षटकार. बॅट्समने दिली ललकार की मी मैदानामध्ये आहे. दिनेश घरत जो आला परत. भरत आला परत. हे नाटक सुद्धा गाजलं. इथे दिनेश आला परत. सॉलिड. धावसंख्या 37. 18 पाहिजेत 6 चेंडूंमध्ये. 39 करेक्शन करा. येस तेच म्हटलं. लो दिनेश हा पुल केलाय. पॉवरफुल. अरे यार क्या बात आहे. पंखांवरती ठेव विश्वास. घे भरारी जोकात. आहे वसई स्टार बनलाय हा. स्टार प्लेयर आनंद गंगनाथ मावेनाचा झाला. टीम वसई स्टारचा षटकार मारून धावसंख्या 45 वर. 10 पाहिजेत 5 मध्ये. 19 मध्ये खेळतोय. ओपनिंगला आला होता. यावेळेला चेंडूला खाली ठेवला दीपकने. पुन्हा कमबॅक करणारा चेंडू टाकलाय. बाहेर टप्पा पडला. चेंडू बाहेर निघाला. आउट स्विंगर ऑफ कटर. मस्त इथे कॉन्टेस्ट सुरू आहे. बॅटर रंगते. षटकाराने आगाज केला. याच पहिला चेंडू होते पाहिला पड. त्यानंतर कमबॅक केलं. आता बघायचे 4 चेंडू 10 धावांची गरज. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. उम्मीद जिंदा केली. जिवंत केली आहे. मिलिंदला तिथे थांबवले. आता दीपकने ते जिवंत केली आहे त्याची उमेद. इच्छाशक्ती.
3 चेंडू 10 धावांची गरज. काय मॅच प्रेक्षक हो, आवडली का मॅच? वाजवा टाळ्या, टाळ्यांचा गजर असू द्या सामन्यासाठी. गेलेला मुकाबला पुन्हा एकदा खेचून आणलाय. आला गेला, आला गेला, गेला सामना कुणीकडे, आला माधव कुणीकडे, आला दिनेश कुणीकडे. आता समोर आहे मिलिंद. 3 मध्ये 10. ओ हो, विनाशकाले विपरीत बुद्धी. डोक्यावरती या दीपकचे वाईटचा इशारा सुद्धा असेल. तिथे धावा सुद्धा पळून मिळतायत. 2 कंप्लीट केल्या, 2 अधिक 1, 3 धावा 0 चेंडू मध्ये जोडल्या गेल्या. चेंडू 3च राहिले आणि धावा राहिल्या त्या 7. काय सामना बनला, मजा आली मॅच मध्ये. कमबॅक केलं होतं गोलंदाजाने. तिसऱ्या षटकामध्ये माधवने. या ठिकाणी सुद्धा षटकार खाल्यानंतर दीपक याने सुद्धा 2 सुरेख चेंडू हाताळले होते, परंतु त्यानंतर आता इथे दिशाहीन चेंडू टाकला आणि त्या चेंडूचं फार मोठं नुकसान सहन करावं लागलंय. हॅलो हॅलो, खेळाडू जेवायचे राहिले असते तर आपण ताबडतोब स्टेजच्या बाजूला उजव्या हाताला जेवायला जावे. कृपया करून कोणी जेवायचे राहिले असेल तर त्वरित जावे जेवायला. आणि हो, सचिन हो, गरत हो, यांनी पुन्हा स्टेजवर एकदा यावे. वाईट, पुन्हा सचिन एकदा गरत यांनी स्टेजवर यावे. 49 धाव संख्या, 6 पाहिजेत आता. 3 चेंडू 6. 3 मध्ये 6 पाहिजेत. किती पाहिजे होत्या बघितलं आपण. पहिल्या षटकामध्ये 18 झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, म्हणजे 2 षटकामध्ये 27 झाल्या होत्या. 2 मध्ये 12 मध्ये 28 पाहिजे होत्या. 12 मध्ये 28 पाहिजे होत्या. सामना आता 3 मध्ये 6 पाहिजेत. फुलटॉस दिलाय, दिला फेकून, दिला फेकून. जबरदस्त विजयाचा शंखनाद फुंकलाय. ठोकला षटकार. विजय सरकार मिलिंदच्या बॅट मधून फायरिंग. मिस्टर दिनेशची गरज साहेब, तुम्ही अंबरनाथ